दिप्या खरं खरं सांगायचं बरं का, तुला कोणी काय केलं तर नाही ना? म्हणजे असं करणे बिरणे याड लावलं वगैरे? हा, मला आतापर्यंत फक्त माझ्या कामिनीच येडं केलं या. अरे मग आजवर तुला कामिनी येडं केलंय ना, मग तू एवढी कामिनीची वाट बघायला पाहिजे होतीस. मग आज एवढी वाट बघतोस कुणाची? मामा राम राम. चला इकडे माझ्याकडे बघा, ती परसाद घ्या. तुमच्या नावाचा पण अभिषेक गाठलाय, संध्याकाळी भेटू. हा चला येऊ का? हा बया गेलं परत, वैताग आणला या पाण्यानं तर. अरे आता लगा मला पेयच्या पाण्याने दाढी करावी लागते काय? हा प्यायच्या पाण्यानं 2च कळशा गावले ते इथं. अजून स्वयंपाक बाकी आहे, धुणं बाकी आहे. लगा कसली पुरी आहे लगा, जन्मदात्या बापाला लगा पाणी देणं झाल्यात. टाकीतलं पाणी संपलं असेल, नाहीतर काय तर खोळांबा झाला असेल, नाहीतर लाईट गेली असेल बा. आणि मग एवढं सगळं होस्तोर ती कोण तुझा बाप बघायचा का काय रे? तात्या बापाला मध्ये घ्यायचं नाही. का छळ चालवलाय माझा काय मला कळेना झालंय तुझंही. मी छळ लावलाय असं दिवसभर बसताय, थोडी मदत केली तर काय बिघडतंय? काय बिघडतंय? आणि सगळं ते काम मी घरात सगळं काम करतोय, भांड्यापासून सगळं करायला होत्यात. हे असलं पाराचं गाव असल्यावर असंच होणार की त्या तात्यानं 12 वाजवल्या सगळ्या माझ्या, सगळं काळं निळवाण केलंय माझं. असू दे ही पण दिवस जातील. हा बघ तुझ्या नावचा अभिषेक गाठलाय नसोबाच्या वाडीला दत्ताला. अरे वा, हा ही परसाद घ्या आधी. राम राम वहिनी. काय नाही अहो कशाला एवढं घालून पडून बोलत असताय सरपंचासनी? किती जरी झालं तर ती गावचं सरपंच आहेत, माझी का असना पण आहेत ना. जेव्हा महाबळेश्वर करून आलो, लय भारी लय आनंद झाला. आलाय ते आलाय, माझा डोळा चुकून आलाय. पण मी तुझं सगळे पैसे जागेवर देऊन टाकलेत बाबा. तू माझं पैसे पहिल्यांदा दे. अरे मी जागेवर दिलेत तर मला काय खोटं बोलायला याड लागले वे? दोघापैकी कोणतरी एक जण खोटं बोलते, मला तर असं वाटते. हे दुसरं कसलं खोटं बोलायला? हे गण्या बेनच खोटं बोलतोय. पण तू नरसोबाची वाडी गेलता ना प्रसाद आणायला, मग हे दुसऱ्या गावाचा माणूस तुला काय पैसे मागायलाय? होय गण्या, आमच्या नानाकडे पण गेलता ना पैसे मागायला. माझं मला पैसे पाहिजे सांगतो. हा आपलं कोणी ठरलं होतं तुम्ही तुम्हाला पैसे देणार आहे मग आम्हाला प्रसाद दे म्हणून? अरे त्यानं त्याचा मोठेपणा दाखवला, त्यानं प्रसाद आणून दिला, हा त्याचा मोठेपणा आहे. भावा तूच बघा, आता मला दत्त पावणार 100% फिक्स आहे. तुला दत्त नक्की पावणार लागा, पण एवढं गावभर हिंडलो तेव्हा कुठं ही गुलाब गावलं. आणि लागा हे गुलाब घ्यायचं आणि रबाबात एंट्री मारायची बघ, आणि प्रपोज असा करायचा की कामिनी व्हायचं म्हणली पाहिजे. हा कामिनी आय लव्ह यू. देवा देवा वाचलो बाबा तुझ्यामुळं. ते 5-6 जण आलते तिकडून माझा बोकनच केला असता. एक तर अंगात सहन करायची ताकद नाही आधीच.